कालपासून आपण जर पाहिलं तर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचं पात्र जे आहे ते आपल्याला वाढताना पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे तुम्ही जर आता पाहिलं तर मी संपूर्ण उल्हास नदी चौपाटी जी आहे ती पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासन या ठिकाणी सज्ज असल्याचं पाहायला मिळते। अग्निशमन दलाचे जवान संपूर्ण टीम आपल्याला उल्हास नदीवर पाहायला मिळते आणि कोणीही नागरिकांनी पुढे येऊ नये। सोबतच प्रशासनाच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारच्या खबरदारी घेण्यात आलेल्याची सगळी माहिती जी आहे ती अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना या ठिकाणी दिली जाते आणि नदीचं हे रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळते। कालपासूनच हा जो मुसळधार पाऊस आहे तो ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरसतोय आणि रेड अलर्ट जो आहे तो काल आणि आज जो आहे तो हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आताची आपण परिस्थिती बघू शकतो। बदलापूरची अत्यंत महत्वपूर्ण म्हणून ओळखली जाणारी उल्हास नदी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण भरलेली आहे। उल्हास नदीने रौद्ररूप घेतलेलं आहे आणि नदीपात्र आपण जर पाहिलं तर ही चौपाटी पूर्णतः पाण्याच्या खाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार सूचना दिल्या जातात की या ठिकाणी येऊ नये आणि आले तर दूरच थांबावं। अग्निशमन दलाचे जवान आपल्यासोबत जोडले, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। कशा प्रकारे आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन सज्ज असणार आहे त्यांच्याशी संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत। सर, एकंदरीत आताची काय परिस्थिती आहे, पाणी सकाळपासून कसं वाढतं? सकाळी आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस नदीची वाढी खूप कमी होती, आता ती वाढली। पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतलेली परंतु नदीचं काय पाणी थांबताना दिसत नाही वाढत। नाही, ते वरती पाणी धरगत वगैरे साईडला पाऊस भरपूर असल्यामुळे ते पाणी तिथं आपल्या तिथलं पाणीचा पुरवठा वाढलेला आहे। सर, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सखोल भाग देखील आहे, जे पाणी चालू असतं। सर, कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवली तर कशा प्रकारे प्रशासन सज्ज आहे? नमस्कार, मी हरिदास सूर्यवंशी, अग्निशमन अधिकारी कोळगाव बदलापूर परिषद। प्रशासनाने नागरिकांची सुरक्षिततेसाठी 24 तास अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे। नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये घरातून बाहेर पडू नये। तसेच आपत्तीजन्य काळामध्ये पाणी जर शहरामध्ये जर आलं तर त्याच्यासाठी नागरिकांची सुरक्षिततेकरता आपत्ती निवारण केंद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे। किती कशा प्रकारे व्यवस्था असणार आहे नागरिकांना तिथे राहण्याची आणि जेवणाची वगैरे व्यवस्था करण्यात आली। सर, पाणी पात्र आपण जर पाहिलं तर वारंवार वाढताना पाहायला मिळतो। बरीच लोक इथं नदीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात, पाण्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात। अशा लोकांना काय आव्हान असणार? अशा लोकांना आव्हान असणार आहे की त्यांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नये। जे की हाऊस म्हणून पाणी पातळी वाढलेली पाहायला वगैरे येतात तर त्यांनी तसं न करता एखाद्याचा तोल जाऊन वगैरे कताळ्यावरून ते पडण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे त्यांनी कोणीही नदी पात्राच्या अवतीभोवती उपस्थित राहू नये। साधारण आपली टीम किती आहे, किती जवान या ठिकाणी सज्ज आहे? एका वेळेला आम्ही किमान 6 ते 7 लोकांचा एकत्र आम्ही उभा करत असतो। नागरिकांना तसेच इथे जे काय पर्यटक वगैरे येत असतात त्यांना मज्जाव करत असतो, पण ते मज्जाव कुठेतरी आम्हाला ते कमी पडतं, कमी हे होतं। नागरिक आम्हाला थोडासा रिस्पॉन्स कमी देतात, तर नागरिकांना हेच आवाहन करू इच्छितो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, म्हणजे प्रशासनावरती येणारा ताण थोडा कमी होईल। धन्यवाद सर, आमच्याकडे संवाद साधला। आपण बघू शकतो अग्निशमन दलाचे सगळे जवान आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहेत आणि लोकांना या ठिकाणी येण्यापासून जे आहे ते रोखलं जाते, कारण की पाणी पाहण्यासाठी, पाण्यासोबत फोटो टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते लोक नदीकाठी येत असतात। परंतु अशा परिस्थितीमध्ये नदीच्या जवळ येणं जे आहे ते धोकादायक ठरू शकतं, कारण की नदी पात्र जे आहे ते आपल्याला वाढताना पाहायला मिळते। मुसळधार पाऊस जो आहे तो सकाळपासून सुरू झालेला आहे। मगाशी पावसाने विश्रांती घेतलेली, परंतु वरती म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्यामुळे आपण बघू शकतो त्याचा फटका जो आहे तो बदलापूर शहराला बसताना पाहायला मिळतोय। उल्हास नदी जे आहे ते या ठिकाणी रौद्ररूप उल्हास नदीचं आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच नदी पात्र हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि अचानक जर काही परिस्थिती उद्भवली तर प्रशासन सज्ज असल्याचं देखील अग्निशमन दलाचे सूर्यवंशी सर आहे यांनी आपल्याशी बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे। बदलापूर शहरात कुठे काय परिस्थिती असणार आहे, पाणी पात्रात वाढ होते, कुठे काय परिस्थिती असणार आहे, कुठे कट्टा पडला, कुठे काही आपत्तीजनक परिस्थिती घडली तर त्याची प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड आम्ही बदलापूर वॉइस न्यूजच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू। बदलापूर शहरातील व भागातील अशा बातम्या पाहण्यासाठी बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टाग्रामला फॉलो करा, सबस्क्राईब करा।